आजच्या 6व्या सत्रामध्ये आपण 8व्या क्रमांकाचा दृष्टांत बघणार आहोत। दृष्टांत आहे समुद्राचा। कालच्या सत्रामध्ये आपण बघितलं की जीवाची कणव असेल तर परमेश्वर दृक, स्पर्श, आलाप आणि अंतःकरण या माध्यमातून जीवाला जे काही दातृत्व द्यायचं असेल ते दातृत्व देत राहतात। आणि त्यासाठी आपण दृष्टांत बघितलेले आहेत कुकडीचा, मासळीचा, कासवीचा आणि शब्दवेदीय रसाचा। जीवाची कणव असेल तर परमेश्वर देणारच आहेत, परंतु आपल्याला असं लक्षात येतं की अनेकांची कणव आहे आणि अनेकांना परमेश्वराने दातृत्व केलं। अनेकांना अनेक विधी साधले, स्मरण साधलं, लीळाचिंतन साधलं, सेवादास्य विधी साधला, परंतु आपल्याला असं लक्षात येतं की आपल्याला हे विधी साधत नाहीत। एखादा विधी करायला गेलो आपण की तो पूर्ण होत नाही, सुरूच होत नाही, सुरू झाला तर टिकत नाही। मग आपल्याला आपला अनधिकार कळायला लागतो की आपल्याकडे हा अनधिकार आहे। आणि मग असं असल्यानंतर सगळ्यात पहिले आपण काय होतो, खचतो। आपल्याला असं वाटतं की नाही, आपल्यापेक्षा सगळे चांगले आहेत आणि आपल्याच्याने हा कधीही होणार नाही आचार, असं आपल्याला वाटायला लागतं। परंतु तुमच्याकडे जरी ती क्षमता नसेल, तुमच्याकडे जर का ती कुवत नसेल, ब्रह्मविद्येच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर अधिकार नसेल, योग्यता नसेल, कणव नसेल ती, तर तुम्हाला ती प्राप्त करता येते। त्याच्यासाठी नाराज होण्याची काही गरज नसते। आपण असं काय करतो, मग हात झटकून मोकळे होतो की आपल्याच्याने हे कधीही होणार नाही। म्हणजे मी असेही लोक बघितलेले आहेत की ज्यांना लिहिता वाचता काहीच येत नाही, परंतु त्यांनी लिपी शिकलेली आहे आणि लिपी वाचतात ते। आम्ही सत्संग ज्या ठिकाणी घेतो त्या ठिकाणी आहे की बाबा वचन पाठांतर पाहिजे। मग पूर्वीपासून सुरुवात केली तर पूर्वी पहिले पाठांतर पाहिजे। मग एका ग्रुपमध्ये आम्ही सांगितलं तर 1-2 बाया अशा होत्या, त्या म्हणाल्या की बाबा आम्ही पाठ नाही करू शकत। आम्ही म्हटलं का? ते म्हणे आम्हाला लिहिता वाचताच येत नाही। मग त्यांना सांगितलं लिहिता वाचता येत नाही तरी तुमचे देवाचे काही भजन पाठ आहेत, काही स्तवन पाठ आहे, पूजा अवसर पाठ आहे, हा कसा पाठ झाला? ऐकून ऐकून पाठ झाला। तसं पूर्वी सुद्धा तुमची तशीच पाठ करायची आहे तुम्हाला। त्यांना ते समजावून सांगितलं कसं पाठ करायचं। आणि लिहिता वाचता न येणाऱ्या त्या बाया, आणि वय पण त्यांचं जवळजवळ 50 वगैरे अशा हिशोबाचं, आणि ते पुढच्या 8 दिवसामध्ये पूर्वी पाठांतर करून आले ते। म्हणजे जर का तुमच्याकडे जरी ती क्षमता, तुमच्याकडे जी योग्यता नाही आहे, परंतु तुम्ही जर का प्रयत्न केला तर प्रयत्न अंती परमेश्वर असं म्हटलं जातं। म्हणजे परमेश्वराचे सगळेच विधी तुम्हाला साधू शकतात। आणि प्रयत्नासंदर्भात आमच्या स्वामींनी अनेक वचनं सांगितलेली आहेत की जीव जेवढा प्रयत्न करेल तेवढं परमेश्वर तुम्हाला सहाय्य करेल। किंवा पुरुष प्रयत्नी दैवाचे सहाय्य, म्हणजे त्याच्यामध्ये 3 भेद सांगितलेले आहेत की तुम्ही प्रयत्न कधी कधी तुम्हाला अधिक करावे लागतील आणि तुम्हाला सहाय्य कमी होईल। प्रयत्नांना पाहून सहाय्य कमी होणार। कधी कधी असं असतं की जेवढा प्रयत्न तेवढंच सहाय्य होणार। तुम्ही 50% प्रयत्न केला तर 50% सहाय्य होणार। आणि एखाद्या जीवाच्या बाबतीमध्ये असं घडतं की अल्प प्रयत्न आणि बहुत सहाय्य। प्रयत्न कमी जरी केले परंतु सहाय्य भरमसाठ सहाय्य होतं। हा भेद तुम्हाला बघायला मिळेल। आणि म्हणून तुम्ही असं म्हणजे मागे हटायचं नाही की आम्ही भरपूर प्रयत्न करतोय वचन पाठांतर करायचं, पण होतच नाहीये, किती दिवस झाले। परंतु तुम्हाला हे वचन जर का माहिती असेल की कधी कधी बहुत प्रयत्न आणि सहाय्य मात्र अल्प भेटणार आहे, हे जर का तत्व तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही तुमचा प्रयत्न कधी सोडणार नाही। आणि म्हणून प्रयत्न हा खूप महत्त्वाचा भाग आहे। आजच्या दृष्टांतामध्ये आपण हा प्रयत्नच बघणार आहोत
की कुणाचा किती प्रयत्न असतो आणि त्याच्यामुळे किती काय साधल्या जातं. आपल्याला आपल्या प्रयत्नामध्ये प्रामाणिकता ठेवायची आहे आणि प्रयत्न हे चांगल्या गोष्टीसाठी करायचे आहे. आजचा दृष्टांत एकदम वेगळा आहे. पुरुषाचे उद्यमे देणे आती. कधी कधी त्या जीवाकडे कणव नसेल पण प्रयत्न असेल, तर प्रयत्न असेल तर काय होईल, त्या प्रयत्नांना पाहून त्याची जी धडपड आहे, त्याची जी तळमळ आहे, स्वामी सांगतात ना, तळमळीत जन्माते धाडी. म्हणजे तळमळ म्हणजे काय आहे, तेच आहे, प्रयत्नच आहे की मला भेटलं नाही परमेश्वर, पण मला परमेश्वर भेटले पाहिजेत. मला ज्ञान भेटत नाही आहे, भेटलं नाही आहे, किंवा भेटलेलं मला टिकवता येत नाही माझ्याकडे, तर त्याच्यासाठी तुमचे प्रयत्न असले पाहिजेत. आणि जर का ते प्रयत्न असतील तर स्वामी सांगता, म्हणजे इथे सांगितलेलं आहे लापणिकेमध्ये की पुरुषाचे उद्यमे देणे आती. म्हणजे पुरुषाच्या जीवाच्या प्रयत्नाने परमेश्वर त्या जीवाला देऊ इच्छितात की नाही नाही ह्यांचे प्रयत्न चालू आहेत. एखादं कुटुंब तुम्ही असं बघता की बाबा त्यांच्याकडे द्रव्य नाही आहे, पैसे नाही आहेत, परंतु त्यांच्यामध्ये गुणवत्ता आहे आणि त्या गुणवत्तेच्या अनुसार त्यांच्या घरातली जी मुलं आहेत ती चांगला अभ्यास करतायत, परंतु शिक्षणासाठी द्रव्य त्यांच्याकडे नाही आहे पुढे शिकायला. परंतु तुम्ही काय बघता, ह्यांचा प्रयत्न चांगला चालू आहे, मग कोण ना कोण काय, कुठली ना कुठली संस्था काय करते, त्यांना मदतीचा हात देत असते. म्हणजे तुम्हाला जर का प्रयत्न करणारा माणूस जर का आपल्याला दिसला, आपल्याला सुद्धा एखादा प्रयत्न करणारा माणूस दिसला तर आपल्याला चांगलं वाटतं की बाबा ह्यांच्याच्याने ते साधल्या जात नाही, परंतु यांनी प्रयत्न मात्र सोडलेला नाही आहे. आणि म्हणून जीवाचा जो प्रयत्न आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्हाला त्याच्यातनं काय फळ मिळो न मिळो, एखादी गोष्ट साध्य हो न हो, परंतु परमेश्वराने विधी जो सांगितलेला आहे तो साध्य करण्यासाठी तुमचा प्रयत्न मात्र सुटला नाही पाहिजे. कारण की तुमच्या प्रयत्नांची सुद्धा नोंद होत असते बरं का. प्रत्येक गोष्टीची नोंद होत असते. तुम्ही विजनस्थळी गेला म्हणजे स्मरणासाठी किंवा वाचनासाठी एखाद्या ठिकाणी तुम्ही गेलात, पण तुम्ही वाचन काहीच केलं नाही, स्मरण काहीच केलं नाही, तर त्या स्मरण न केल्याचं गोमटं काही तुम्हाला मिळणार नाही आहे. स्मरण जर का नाही केलं तर गोमटं मिळणार नाही. परंतु तुम्ही घरातनं कशासाठी निघाले, विजनासाठी निघालात, तर ते विजनाला जाण्याचं गोमटं तुम्हाला मिळेल. पण विजन केलेलं नाही आहे आपण, तर त्याचं गोमटं मिळणार नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं गोमटं मिळत असतं. परमेश्वर प्रत्येक तुमची कुठलीही क्रिया वाया जाऊ देत नाही, कुठलाही उल्लेख तुमचा वाया जाऊ देत नाही. जसं ते भटोवासांनी त्यांची जी एक शिष्या होती साकूबाई, तिच्या घरी जेव्हा गेले तेव्हा ती काय करत होती, आपल्या नातवांना खेळवत होती. आणि भटोबास तिला म्हणतात, अरे हे काय या प्रपंचामध्ये लागलीस तू, आता नातू झाले, आता आपण पाय बाहेर काढला पाहिजे. ते म्हणाले, भटो मी इथेच नातवांना खेळवता खेळवताच माझं नामस्मरण चालू राहतं. तर भटोबास म्हणतात, अरे कवणाची सीते आणि कवणाची जे नातवांची ती नावं घेतात, हे कोणी कोणाचे नाही आहेत. तू आपले चिंतियो साकूबाई, तू स्वतःचं चिंतन कर, म्हणजे स्वतःबद्दल विचार कर. गृहस्मरणापाशी विजनी निद्रा सांग. तर घरी झोप काढण्यापेक्षा, घरी विधी करण्यापेक्षा तुम्ही विजनात येऊन म्हणजे प्रवचनात येऊन झोप काढली तरी चालेल. हे चांगलं झालं ना. अजून म्हणजे प्रवचनात झोप काढली तर चालतं. वाचून हा एक फक्त त्यांनी ती गोमट्याचं जो काही स्वरूप सांगितलेलं आहे भटोबासांनी, त्यांनी आपल्याला आज्ञा दिली नाही की तुम्ही इथे येऊन झोपा, असं नाही आहे. परंतु तुम्ही घरातनं जेव्हा उल्लेख करता की मला विजनाला जायचं आहे, तिथून गोमटं सुरू होतं. याचं संदर्भ लीळेमध्येच आलेला आहे. स्वामी म्हणतात की रिद्धपुरी जाण्याचा नुसता उल्लेख जरी केला, परमेश्वरपुरी जाण्याचा नुसता उल्लेख केला तरी त्याचं सुद्धा गोमटं आहे. आणि पाऊल पाऊला गोमटे, जेवढे पावलं तुम्ही चाला रिद्धपूरच्या दिशेने, आता आपलं चालणं तर होतच नाही, आपण कशाने जातो, प्रत्येक किलोमीटरला गोमटं भेटेल तुम्हाला. परंतु कधी जेव्हा तुम्ही त्या वातावरणात जाल तेव्हा, गाडीने जरी आपण गेलो आणि सिनेमाची गाणी ऐकत गेलो रिद्धपूरला तर, किंवा बडबड करतच गेलो तर, स्मरण करत नाही गेलो तर,
लीळा आठवत नाही गेलो तर मग काही पाऊल पाऊला गोमटे वगैरे काही भेटणार नाही बरं का. परंतु तुम्ही त्याच वातावरणामध्ये जर का गेलात, स्मरण, श्री प्रभूंच्या लीळा, 5 अवतारांच्या लीळा, त्याच संदर्भात जर का तुम्ही बोलत बोलत त्याच विचाराने जर का तुम्ही प्रवास करताय तर तुम्हाला नक्कीच पाऊल पाऊला गोमटे लागणार. आपल्याला परमेश्वराने एवढं सगळं काही सांगून ठेवलेलं आहे, परंतु आपला तो प्रयत्नच नाही आहे की बाबा आपण त्या पद्धतीने जावं ज्या पद्धतीने परमेश्वराला अपेक्षित आहे. कारण की तो सवयीचा वहिवाट लागलेला आहे की विधीच्या बाहेर राहणं. आणि म्हणून भटोबासांनी सांगितलं की इथे स्मरण करण्यापेक्षा तिकडे विजनी या, तुम्ही विजनासाठी निघा. कारण की घरी राहणं याची आज्ञा देवाने दिलेली नाही आहे. देवाने काय सांगितलं? स्वदेश स्वग्राम संबंधी आहे, त्याज्य सांगितलं. म्हणजे तुम्ही जर का घराच्या बाहेर जेव्हा पडता, मी वासनिकांसाठी पण सांगतो की समजा आचाराची वचनं जर का घेतली तर मला कोणी कोणी म्हणता, तुम्ही आस्तीपरी आणि आचार हे ग्रस्तांना का सांगता? हा ग्रस्तांचा आचार आहे का? हा साधूंचा आचार आहे. मी सांगत असतो की प्रत्येक वचन जे आहे हे प्रत्येक जीवासाठी आहे. स्वामींनी सांगताना त्याची विभागणी केलेली नाही आहे. प्रत्येक जण ते वचन आचरू शकतो. म्हणजे एखादा जो पदार्थ आहे तो तुम्हाला नेहमी खाण्याची सवय असेल तर तुम्ही एखाद्या ठिकाणी जर का गेलात तर तिथे सुद्धा तो मिळाला तर तिथे तो तुम्ही खाऊ शकता. पण आधी तुम्ही कधी खाल्लेलाच नाही आहे तर एकदम आला तर तुम्ही खायला तुम्हाला थोडा संकोच वाटेल किंवा ते योग्य वाटणार नाही. तसं तुम्ही घरी राहून जर का काही वचनं पालन करण्याचा प्रयत्न करत असाल तर काय होईल? तुम्हाला जेव्हा कुठे तुम्ही अनुसरण घ्याल, दीक्षा घ्याल, तेव्हा ते वचन पाळायला तुम्हाला अधिक योग्य म्हणजे सोपं जाणार आहे तुम्हाला. आणि म्हणून गृहस्थांसाठी सुद्धा ते वचन तुम्ही घरच्या घरी पाळू शकता किंवा पाळण्याचा प्रयत्न करू शकता. वास्तविक स्वामींना जसं अपेक्षित आहे तसं ते पालन होणार नाहीये, परंतु त्याचं एक सवय जो आहे, त्याचा एक सराव जो आहे तो होणार आहे. आता बघा, तुम्ही इथे आलेला आहात, किती वेळासाठी आला? 1 तासासाठी आला. 1 तासासाठी तुम्ही काय केलेलं आहे? तुमचं गाव, तुमची ती कॉलनी आणि तुमचं ते घर म्हणजे स्वदेश, स्वग्राम आणि तुमचे नातलग हे सगळे तुम्ही काय केलेलं आहे? त्याग झाला की नाही? 1 तासासाठी त्याग झाला. मग 2 तासासाठी, 3 तासासाठी, मग 1 दिवसासाठी, मग तुम्ही 8 दिवसासाठीच कुठेतरी स्मरणाला गेलात. म्हणजे किती दिवस तुम्ही हे त्यागलं? 8 दिवस स्वदेश स्वग्राम संबंधी आहे. म्हणजे हे काय आहे? ती भावना तुम्ही मनामध्ये आणा की आत्ता मला जे जायचं आहे तर मला ह्या वचनाचं एक अंश रूपाने पालन माझं होणार आहे. परंतु जर का तुम्ही स्थानाला गेलात किंवा स्मरणाला गेलात आणि तिथे घरची आठवण येत असेल तर संबंधियाचा संबंध विशेषतः त्यात जे घडलंच नाही, फक्त तुम्ही गाव त्यागलं आणि तुमचं घर त्यागलं, बाकी नातलग त्यागलेच नाही. असं असतं. स्मरणाला बसले तरी मग तो मुलगा आला असेल का शाळेतनं, मग तो जेवला असेल का, मग त्यांनी पाणी पिलं असेल का, उठला असेल का, तो झोपला असेल का तो. म्हणजे घराची पूर्ण काळजी आपल्या डोक्यामध्ये असते आणि गाठी पण चालू आहे. आपण तर गाठीचे मनी ओढतोय आहे, परंतु मनी आपल्या काहीतरी वेगळंच चालू आहे. म्हणजे तिथे संबंधियाचा संबंध विशेषतः त्याज्य नाही झालं. आता तुम्ही इथे आलात, तुम्हाला घरची आठवण येत असेल तर ते वचनाचं शेवटचं पद आहे ते आपल्याकडनं पाळल्या जात नाही आहे. फक्त स्वदेश आणि स्वग्राम आपण त्यागला आहे. म्हणजे हे काय आहे की तुम्ही जर का ते सुद्धा जर का करू शकले की 1 तास जर का पोथीला बसलो तर घरची अजिबात आठवण नाही आली पाहिजे. 8 दिवस जर का आपण आहोत तर घरची अजिबात आठवण नाही आली पाहिजे. म्हणजे घरची काळजी नको. आता या दृष्टीने जर का तुम्ही 8 दिवस 4 दिवस राहिलात तर एक वचनाचं अंश रूपाने पालन तुमचं होणार आहे. असंच होता 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 मग जेव्हा आपण अनुसरणार आहोत तेव्हा अनुसरल्यानंतर ही गोष्ट जी आहे की तुम्हाला अनुसरल्यानंतर घरची आठवण येणार नाही किंवा तुम्ही जरी घरी आसपास असाल तर तुमचं घरातल्या लोकांमध्ये मन गुंतणार नाही. ही रिहर्सल तुम्हाला आत्ता ग्रहस्थ वेशामध्ये करावी लागेल, तेव्हा कुठे दीक्षा अनुसरण घेतल्यानंतर ते पार पडणार आहे. आपण इथेच करत नाही. आपण म्हणतो हा आचार आमचा नाहीच आहे, साधूंचा आचार आहे आणि त्याच्यामुळे तो प्रयत्न आपला कधीच होत नाही.
परंतु जर का तुम्ही प्रयत्न आत्ता केला तर इथे लापणिकेमध्ये सांगितले की पुरुषाचेनी उद्यमे देणे आती, म्हणजे तुम्हाला तो योग जो आहे तो परमेश्वर प्राप्त करून देऊ शकतात. जर का तुम्ही चांगला प्रयत्न केला तर त्याची चांगली फलश्रुती आपल्याला मिळत असते. आणि यासाठी दृष्टांत आहे जैसा समुद्राचा. समुद्राचा दृष्टांत स्वामींनी सांगितलेला आहे. हा दृष्टांत आहे उत्तरार्ध 283 क्रमांकाच्या लीळेमध्ये. खेई गोई प्रति चतुर्विध दान निरूपण. खेई गोई ज्या आहेत या बहिणी बहिणी आहेत किंवा माता, एक माता आणि लेकी आहे असा सुद्धा संदर्भ येतो. तर यांनी जो त्याग केलेला आहे, खेई गोई त्याग प्रशंसा, म्हणजे त्यांच्या त्यागाची प्रशंसा स्वतः स्वामींनी केलेली आहे. अशा या खेई गोई एकुदी गोसाव्यांच्या दर्शना आली. स्वामींच्या भेटीला एकदा त्या आल्या. दंडवते घातली श्रीचरणा लागली. गोसावी तयासी चतुर्विध दान निरूपण केले. आता या लीळाचरित्रामध्ये काही काही शब्द जे आहेत ते पुन्हा पुन्हा येत राहतात. म्हणजे मग गोसाव्यांची पहुड झाला, उपहूड झाला. पहुड म्हणजे झोपणे आणि उपहूड म्हणजे उठणे. मग गोसावी बीजे केले म्हणजे आमचे स्वामी गेले. म्हणजे हे शब्द जे आहेत, मग गोसाव्यांची आरोगणा झाली, गुळवळा झाला, विडा झाला, हे अनेक लीळेंमध्ये हे शब्द पुन्हा पुन्हा येतात. या शब्दांचा अर्थ एकदा पक्का करून घ्यायचा आपण, म्हणजे लीळा वाचायला अजून थोडंसं तुम्हाला सोपं जाईल. आणि स्वामींनी त्यांना चतुर्विध दान, म्हणजे चतुर्विध दान जे आहे त्याचं निरूपण केलेलं आहे. स्वामी म्हणतात बाई परमेश्वरापासून चतुर्विध दान आती. परमेश्वर चतुर्विध दान जीवाला देतात. आणि त्यासाठी स्वामींनी दृष्टांत सांगितला की कवणी एकू समुद्रासी उद्यमा जाती. कुणी एक म्हणजे कुणी एक कोण? व्यापारी. ते समुद्राशी उद्यमा जाती म्हणजे आपला काहीतरी व्यवसाय आपण काहीतरी करायचा आहे. मग लोक अनेक वेगवेगळे लोक वेगवेगळं क्षेत्र निवडतात. मग यांनी काय निवडलेलं आहे? समुद्र हे क्षेत्र निवडलं की या समुद्रासंबंधित आपल्याला व्यापार व्यवसाय करायचा आहे. मग काय करायचं बरं? मग ते गेले समुद्राच्या जवळ की समुद्राच्या इथे काय मिळतं बरं ना? एक कवडे देखती. त्यांनी बघितलं इथे शिंपले वगैरे हे सगळं इथे आहे बरं का, काठाला वाहून येतं वगैरे. किंवा थोडासा शोध घेतला आपण आतमध्ये जाऊन तर शिंपले वगैरे या गोष्टी मिळतात त्याच्यामध्ये. ते कवडे भरिती. आणि ते काय करतात? भरमसाठ तिकडून ते कवड्यांचाच व्यापार करतात. शंख, शिंपले वगैरे हे सगळं गोळा करून आणतात आणि मग ते बाजारामध्ये विकतात. ते कवडाची धाले जाती. आणि ते त्याच्यामध्ये समाधानी होतात की अरे वा चांगलं झालं, आज आपल्याला 200 रुपये मिळाले बरं का याच्यातनं. आणि खर्च तसं काय नाही, बनवायचं नाही, काय नाही, जे तयार आहे ते फक्त आणायचं आहे. त्याच्यावर कोणाची सत्ता नाही आहे. परत फक्त गोळा करून आणायचं एवढंच फक्त कष्ट आहे त्याच्यामध्ये. आणि ते कवडाची धाले जाती आणि त्याच्यामध्येच ते समाधानी राहतात. एक म्हणती ये समुद्री माणिके मोती असती. एक म्हणतो की अरे हे कवड्यांचा उद्योग करतायत म्हणजे व्यवसाय करतायत, पण या समुद्रामध्ये माणिक मोती असतात. माणिक मोती म्हणजे मूल्यवान काहीतरी त्याच्यामध्ये आहे. तर ते अजून जर का आपण आतमध्ये गेलो थोडंसं तर ते माणिक मोती म्हणजे अजून मूल्यवान आपल्याला काहीतरी या समुद्रातनं मिळेल. आणि म्हणून दुसरी एक व्यक्ती जी आहे ती अजून चांगला प्रयत्न करते. ह्या व्यक्तीपेक्षा त्यांचा प्रयत्न चांगला आहे. पहिला जो व्यक्ती आहे त्याला खोलात जायचं नाही आहे जास्त, त्याला वरवाडेच आम्हाला बाबा ते फक्त ते दत्तात्रय कवच आलं आणि संघर्ष पंजरू आलं की बस झालं, मग बाकी काही नको. पारायणचं पुस्तक द्या आम्हाला एक. सूत्रपाठ नाही, सूत्रपाठ नको, ते आपल्याला वाचता जमत नाही, काय नाही, ती भाषा वेगळी आहे. म्हणजे आपला प्रयत्न कसा आहे? अलीकडचाच प्रयत्न आहे, जास्त खोलात जायचं नाही आम्हाला. हे आहेत यांना अजून खोलात जायचं आहे आणि म्हणून ती व्यक्ती अजून खोलात जाते आणि त्यांना या कवड्यांपेक्षा पण मूल्यवान असं काहीतरी मिळतं. माणिक मोती भरिती. आणि ते जे मूल्यवान मिळालेलं आहे माणिक मोती ते त्यांना त्याच्यातनं मिळतं. ते सगळं ते गोळा करतात आणि ते तेणीची धाले जाती आणि ते विकतात. त्यांना या कवड्यावाल्यांपेक्षा पण शंख शिपले विकतो त्याच्याही पेक्षा जास्त पैसे मिळतात त्याला. आणि तो त्यांच्यात ते त्याच व्यवसायामध्ये धाले जाती म्हणजे ते समाधानी आहेत. बरं आहे, मला याला 200 रुपये मिळतात तर मला किती मिळतात? 2000 रुपये मिळतात.
त्याच्यापेक्षा 10 पटीने जास्त पैसे मिळतात आपल्याला. म्हणजे हा व्यवसाय उत्तम आहे असं निश्चिती झाली. मग एक म्हणती आ समुद्र ये समुद्री काही एक नसे. तिसरा जो व्यक्ती आहे तो व्यक्ती या दोघांपेक्षा पण वैचारिक पातळीने तो उच्च आहे, किंवा त्याच्या डोक्यामध्ये अजून काहीतरी वेगळं चालू आहे. तो म्हणतो की ये समुद्री, हा समुद्र म्हणजे हा एवढा मोठा समुद्र आहे, अथांग याला म्हटलं जातं. ये समुद्री काही एक नसे म्हणजे या समुद्रामध्ये काही एक नसेल, म्हणजे अजून काय काय नसेल बरं याच्यामध्ये. नुसतेच कवडे आहेत का, नुसतेच माणी मोठी आहे का, नाही, याच्यामध्ये अजून खूप काहीतरी असू शकतं. आणि म्हणून तो त्या दृष्टीने अभ्यास करतो आणि मग त्याला माहिती पडतं की जर का अधिक खोलामध्ये जर का आपण गेलो, विशिष्ट भागामध्ये जर का गेलो, तर काय होईल, आपल्याला ह्याच्याही पेक्षा अनर्घ रत्न मिळू शकतात, चांगले रत्न मिळू शकतात. आणि मग तो काय करतो, त्या दृष्टीने व्यवसायाचा प्रयत्न करतो आणि प्रयत्नांती काय होतं, अनर्घ रत्नाचा उद्यमो करी, अनर्घ रत्नांचा तो शोध घेतो, त्याच्याविषयी प्रयत्न करतो आणि मग अनर्घ रत्ने घेती, अनर्घ रत्न त्याला मिळतात. म्हणजे इतके मूल्यवान रत्न असतात ते की नुसतं त्याचं काही मोल वगैरे कुठल्याही प्रकारचं करता येत नाही, सांगता येत नाही, असं तो घेऊन येतो. आत्तापर्यंत कुणीच ते आणलेले नाहीत असे. आणि मग तो घेऊन येतो, गावाती येती, गावात येतो, रायासी भेटती. आता या दोघांपेक्षा पण हा जास्त खोलात गेलेला आहे आणि तो येऊन ते सगळं घेऊन येतो, राजाला भेटतो. रावो रत्न पारखी बोलावी, आणि राजा जो आहे तो रत्न पारख्याला बोलवतो. जसं प्रत्येक पदार्थाची, वस्तूची जी काही जाणीव असते, पारख असते, ती प्रत्येकाला नसते. त्याचा तज्ज्ञ असतो प्रत्येक गोष्टीचा. जसं एखादं कोणी असेल डॉक्टर, त्याला डोळा आपण दाखवला तर त्याला ते त्यातलं कळत नाही, तो बोलतो नाही हे तुम्ही डोळ्याच्या डॉक्टरकडे जा, कानाच्या डॉक्टरकडे जा. घशाचा डॉक्टर वेगळा असतो, म्हणजे त्याचा तो तज्ज्ञ आहे. आणि म्हणून या ठिकाणी राज दरबारामध्ये एवढे दिग्गज लोक बसले, स्वतः राजा आहे तिथे, तो सगळं हे सोनं चांदी सगळं तो वापरतो. परंतु तरी पण हे काय आहे नेमकं, सोनं असेल तर त्या सोन्याचा जो पारखी असेल त्याला बोलवलं जाईल, रत्न आहे तर रत्नाचा जो पारखी आहे त्याला बोलवलं जाईल. तर मग त्या रत्न पारखीला बोलवलं गेलं आणि त्याला ते दाखवलं की बाबा हे बघा ह्याचं काय मोल आहे, याची रूप काही, म्हणजे याचं मोल काय आहे ते सांगा. उत्तम आहे दिसायला, म्हणजे हे आपण वस्तू घेऊन घेऊ, ही पदार्थ, हे माणिक मोती हे आपण घेतलेलेच आहेत, पण हे रत्न काहीतरी आलेले आहेत वेगळे, ते आपण घेऊ आणि याचं काय जे मोल ठरतं ते या माणसाला देऊया. ते म्हणते याची रूप नाही. खूप वेळा त्यांनी ते बघितलं आणि बघितल्यानंतर ते म्हणाले की बाबा हे आपण कधीच बघितलं नाही आहे, इतकं मूल्यवान आहे हे आपण माणिक मोती बाकीचा हिरा असेल हे सगळं बघितलेलं आहे, त्याचं मोल पण सांगता येतं लगेच. म्हणजे काही लोक असे असतात की त्यांनी नुसता कपडा असा बघितला हात लावून तरी ते म्हणतात की हा एवढ्या रुपये मीटर असेल म्हणून. म्हणजे व्यवसायामध्ये ते इतके किंवा कुशल, म्हणजे त्यांच्याकडे ते व्यावहारिकता एवढी असते की प्रत्येक गोष्टीचं नुसतं क्वालिटी बघितली की त्याची किंमत सांगणारे लोक आहेत आणि ते बरोबर ती किंमत आसपास त्याच्या सांगत असतात. परंतु हे म्हणतात की बाबा हे आम्ही कधीच बघितलं नाही आणि इतकं मूल्यवान आहे हे. तर ते म्हणतात की याची रूप नाही, याचं मोल आम्ही सांगूच शकत नाही. जर का याचं मोल सांगितलं, आम्ही 1 लाख रुपये सांगितलं तर ते 10 लाख रुपये असेल, 10 लाख रुपये सांगितलं 1 कोटी रुपये असेल, म्हणजे याचं मोल सांगताच येत नाही आपल्याला. याची रूप करी तयाची जिव्हे कुष्ट लागे. जर का ह्याची किंमत सांगू आम्ही काहीतरी, आता हे जे रत्न पारखी जे आहेत ते सुद्धा कसे आहेत, हे आत्ताच्या जगासारखे नाही आहेत. म्हणजे सोन्याची किंमत एवढी जरी मिळत असेल, 10,000 रुपये मिळत असतील, ते म्हणतात याचे 5,000 रुपये मिळतील तुम्हाला. म्हणजे तो काय करतोय, खोटी किंमत लावतोय त्याची. तसं हे नाही आहेत, हे प्रामाणिक आहेत. हे म्हणतात जर का याची किंमत आम्ही सांगितली
आणि ती किंमत तशी नाही आहे, कारण की आम्हाला माहिती आहे आम्ही याची किंमतच सांगू शकत नाही. मग जी किंमत आम्ही सांगू ती खोटी ठरणार. आणि जर का आम्ही खोटं बोललो तर आमच्या जिभेला काय होईल, कुष्ठ लागेल. आणि ते कुष्ठ म्हणजे कसं, ज्याच्या एक कुष्ठ असं असतं की ज्याच्याने फक्त अंग सफेद पडतं, आणि एक कुष्ठ असतं की बाबा त्याच्याने हे हातापायाची जी बोटं आहेत ती झडत राहतात. म्हणजे ती जिव्हा काय आहे, झडत राहील. तया तथा तयाची जीभ झडे, म्हणजे जीभ कमी कमी होईल, म्हणजे वाचा जाईल त्याची, तो बोलण्याच्या योग्य राहणार नाही. म्हणजे काही काही जे काही लोक आहेत ते इतके प्रामाणिक असतात त्यांच्या त्या कर्तृत्वाशी, कार्याशी, की त्यांना माहिती आहे की आपण जर का यामध्ये अप्रामाणिकपणा केला तर पुढे आपली स्थिती काय होणार आहे. आणि तुम्ही बघताच खोटे नाटे व्यवसाय करून लोकांना लुबाडून फसवून जे काही लोक काही व्यवसाय करतात त्याचं त्यांना पुढे काय फलित मिळतं. आता तर पैसा द्रव्य सगळं असतं, परंतु पुढचा जो काळ असतो तो पुढचा काळ कठीण असतो. त्यावेळेस सगळं हे भोगावं लागतं. जसं तुम्ही उपहारगृहामध्ये भोजनासाठी जाता, मग त्यावेळेस जे मागितलं ते तुम्हाला मिळतं की नाही. असं पाणी पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, ही भाजी पाहिजे, अमकं पाहिजे, तमकं पाहिजे, जेवढं मागितलं तेवढं मिळतं. पण शेवटी काय करावं लागतं आपल्याला, हिशोब करावा लागतो की नाही. बिल येतं ना त्याचं, मग तेव्हा टेन्शन येतं आणि मग कळतं की आपण किती खाल्लं. पैसे बघून मग आपल्याला कळत असतं. तसं प्रत्येक तुम्ही जे काय आत्ता तुम्ही वर्तन करत आहात, जे आत्ता तुम्ही जीवन जगत आहात, तर ते तुम्ही तुमच्या पद्धतीने कसंही जगा, परंतु एक लक्षात ठेवा, शेवटी काहीतरी हिशोब द्यायचा आहे आपल्याला. हे जर का कळलं तुम्हाला, मग आपण काय करतो, आधीपासूनच थोडंसं सोपे किंवा स्वस्त पदार्थ आपण मागवू, किंवा आपल्याला क्षमता आहे तशाच पद्धतीने आपण आपलं आयुष्य जगणार आहोत. तुम्हाला जर का माहिती आहे की पुढे आपण एवढं एवढं आपल्याला काही भोगावं लागणार आहे, दुःख वगैरे, तर त्या हिशोबाने मग आजच आपण काय केलं पाहिजे, आपले पापरूप कर्म असतील ते काही थांबणार तर नाही आहेत, कारण की हिंसा दरा दरकुटाही ना चुके सांगितलेलं आहे. तुम्ही व्यवहारात एकमेकांची मनं तुम्ही दुखवणारच आहात, परंतु त्याच्यावर तुम्ही संयम आणू शकता. स्वभाव मात्रे सांगितलं स्वामींनी, म्हणजे तुम्ही काय करू शकता, त्याचं प्रमाण कमी करू शकता. खूप वेळा असं होतं की आवश्यकता नसताना आपण बोलतो, चार चौघं काहीतरी भांडतायत वगैरे, आणि तिथे आपण पण उडी घेतो आणि आपणही भांडतो, आपणही बोलतो कुणाच्या तरी विषय. आता समजा राजकारणाचं चालू आहे सगळं वारं, मग कोण कुठल्या पक्षाचा असतो आणि आपण दुसऱ्या पक्षाचे असतो, मग तो त्यांच्या पक्षाचं काहीतरी बोलत असतो आणि आपण उगाचच त्याच्यामध्ये भाग घेऊन आपण बोलतो नाही हा पक्ष चांगला आहे, हा नेता चांगला आहे, आणि त्या चार लोकांची मनं दुखवतो. तर त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, तुम्ही स्वतःला बाजूला ठेवू शकता. मध्ये तुम्हाला बोलायची काही, आपण एरवी कुठे अनेक ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जातो का, मग याचं पण रीतसर आमंत्रण आलं पाहिजे ना आपल्याला की तुम्ही पण बोला म्हणून, तरच आपण बोलावं. आणि बोलताना आपण हे पण लक्षात घ्यावं की आपलं बोलणं उपयोगी जातंय का, उपयुक्त पडतंय का. आता समजा मी बोलतोय आणि तुमचं आपसातच बोलणं चालू आहे, तुमचं कोणाचंच माझ्याकडे लक्ष नाही, तर मी बोलावं का, मग मला कळेल की नाही इथे बोलून काही उपयोग नाही, आपण गप्प राहावं. मग जिथे आपलं बोलून उपयोग होत नाही तिथे आपण बोलू नये. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या दैनिक आयुष्यामधनं तुमच्या जे काही पापरूप कर्म तुमच्याच्याने होत असतील तर त्याच्यावर तुम्ही काय करता, नियंत्रण आणू शकता. आत्तापासून चांगल्या कार्यांना वेळ देऊ शकता, स्मरणासाठी वेळ देऊ शकता. स्मरण हे इतकं चांगलं साधन आहे की ते विनामूल्य आहे, त्याचा कुठलाही खर्च नाही. उपहार करायचा तर खर्च आहे, वस्त्रदान करायचं तर खर्च आहे, धातुदान करायचं तर खर्च आहे, पण स्मरण करायचं असेल, जे स्मरण तुम्हाला कुठे नेणार आहे, नाम प्राप्ती ते करी, म्हणजे प्राप्तीला नेणारं जे स्मरण आहे ते करण्यासाठी, जे स्मरण तुम्हाला ईश्वराची भेट घालून देणार आहे, ते करण्यासाठी कुठलंही द्रव्य पैसे तुम्हाला खर्च करायची गरज नाही. तुम्ही म्हणाल बाबा मग गाठी घ्यायला तर पैसे लागतात की नाही, परंतु मी सगळ्यांना हे सांगतो, स्मरण हे मनी ओढून करायचं नाही, मनीनी करायची साधना नाही, ती मनाने करायची साधना आहे बरं का. तुमच्याकडे एखाद्याच गाठी नसेलही, कधी बरं, जेव्हा तुम्ही गाडी चालवता आहात, पुरुष मंडळी, जेव्हा तुम्ही भांडी घासत आहात महिला मंडळी, तेव्हा हातामध्ये गाठी असणार आहे का, स्वयंपाक बनवताना वगैरे, मग तेव्हा स्मरण बंद ठेवायचं का,
नाही, तेव्हा तुम्हाला कळेल की तेव्हा सुद्धा नामस्मरण करायचं आहे. म्हणजे नामस्मरण हे मनाने करायची साधना आहे, मनीनी करायची साधना ही नाही आहे. तुम्ही गाठी घेऊन बसा, नाही असं नाही, परंतु शक्यतो मनाने ते तुम्हाला ते साधन आचरायचं आहे. म्हणजे कुठेही तुम्ही नामस्मरण करू शकता आणि आपला वेळ जो आहे तो नामस्मरणात उपयोगी तुम्ही लावू शकता. अशा प्रकारे आपण आपला जो प्रामाणिकपणा आहे तो आत्तापासून आपण वाढवण्याचा प्रयत्न करा. आपल्यातलं जे गोमटे रूप योग्यताकारक ज्या कार्य आहेत ते आत्तापासून तुम्ही वाढवायचा प्रयत्न करा, जेणेकरून आपला पुढचा काळ एकदम सुखकर राहील. आणि जर का आपण ते नाही केलं तर त्याचा हिशोब आपल्याला द्यायचा आहे. तया तथा तयाची जीभ जडे. म्हणजे आत्ता आपण इथे काही बोलत बसलो एकमेकांशी, नको त्या विषयावर आपण बोलत असतो, ज्याचं आपल्याला काही देणं घेणं नाही त्याच्याविषयी सुद्धा आपण बोलत राहतो. म्हणजे त्याच्यामुळे काय होणार आहे, आपली जीभ जी आहे झडणार आहे. म्हणजे ती जीभ ईश्वराचं नाम घेण्यासाठी शिल्लक राहणार नाही. तिथे सांगितलं, जे असे ते देहांती प्रगटे. आयुष्यभर जे केलं तेच शेवटी तुम्हाला आठवणार आहे. जर का तुम्ही आयुष्यभर नामस्मरण नाही केलं तर शेवटी सुद्धा नाम येणार नाही. म्हणजे एका अर्थी काय आहे, नाम घेण्याअर्थी आपली जीभ आहे का शिल्लक? बाकीची बडबड करायला शिल्लक आहे. मृत्युमुखी पडणारा माणूस सुद्धा तो म्हणतो की माझ्या नातूला बोलवा. त्याला बोलता येत नाही तरी पण तो बोलतो, नातूला बोलवा हे बोलू शकतो तो, परंतु त्याला मग नाम घ्या तो बोलतो नाही येत, मुखामध्ये येतच नाही, आयुष्यभर घेतलेलंच नाही आहे. म्हणजे नाम घेण्याअर्थी त्याची जीभ कशी आता शिल्लक आहे का? झडली त्याची जीभ. आणि म्हणून तथातयाची जीभ जडे. आणि म्हणून ते म्हणतात ही अमूलिके रत्ने आहेत, याचा अनर्घ रत्ने आहेत, याचा आम्ही मोल तुम्हाला सांगू शकत नाही. ना ये अमूलिके रत्ने मग तयासी ओवाळणी पडे. आणि राजाला इतका आनंद झाला की हा कोण माणूस आहे की त्यांनी एवढा चांगला व्यापार केला, इतका प्रयत्न केला आणि समुद्राच्या खोलाशी गेला, तळाशी गेला आणि त्या तिकडून. म्हणजे ही घटना आत्ताची आहे का? ही आत्ताच्या काळामध्ये या गोष्टी सोप्या आहेत. समुद्राच्या तळाशी माणूस जाऊ शकतो. अनेक वाहनं ती जलवाहनं जे आहेत त्यासाठी बनवल्या गेलेली आहे, पाणबुडी आहे, अनेक साधनं आहेत. पण त्या काळामध्ये, जुन्या काळामध्ये जर का असा उद्यम करायचा असेल समुद्र संबंधित तर किती कष्ट पडत असतील त्या व्यक्तीला. जसं तुम्ही कुठल्या तरी पौराणिक मंदिराकडे जाता आणि तुम्ही बघता एवढे मोठे मोठे दगड ह्यांनी कसे काय वर नेले असतील वगैरे. आता तर क्रेन आहे, पण त्या काळामध्ये काय होतं, म्हणजे विशेष प्रयत्न आहेत. आणि म्हणून राजा एकदम प्रसन्न होतो आणि मग तो राजा त्याशी ओवाळणी पडे. म्हणजे राजा त्याला ओवाळणी देतो, म्हणजे त्याचं मोल देत नाही तो त्याला स्वतःहून काहीतरी बक्षिशी देतो, अशी बक्षिशी देतो ते तयासी खावया होय. म्हणजे आयुष्यभर त्याला ते पुरेल असं राजाने देऊन टाकलं. 20 एकर शेती तुला, 20 एकर शेती म्हणजे आयुष्यभर त्याला खाण्यासाठी झाली ना ती शेती. अशी काही रत्न त्याला देऊन टाकली, पैसा देऊन टाकला, काहीतरी अधिकार देऊन टाकला. आता मरेपर्यंत त्याला काही काळजी नाही. तयाची रत्ने ती तैसेची असती. आणि राजाने ती काही रत्न घेतली नाही. यांनी जर का काही प्रसन्न होऊन राजाला दिलं तर भाग वेगळा आहे, पण राजाने स्वतः, आता राजा विकतच घेऊ शकत नाही. आणि नुसतं त्याची खोटी किंमत सांगितली तर जीभ झडेल. म्हणजे ते हिसकावून सुद्धा घेता येत नाही. म्हणजे ते द्रव्य किंवा ते रत्न, त्यांनी अनर्घ रत्न आणलेली होती ती त्याच्याकडेच राहिली. आणि वरून रत्न न देऊन परत एवढी सगळी जहागिरी पण मिळाली की आयुष्यभर आता काळजी नाही. का बरं असं झालं? कारण की आता कौतुक कसलं आहे, त्याच्या अनर्घ रत्नांचं कौतुक नाही आहे. आत्ता त्या अनर्घ रत्नांपेक्षा पण त्याचे प्रयत्न खूप मोठे ठरलेले आहेत की राजा म्हणतो एवढे प्रयत्न कोणी करू शकतं. आपण एखाद्याचं धर्माचरण बघतो की बाबा ह्यांच्याकडे द्रव्य नाही आहे, गरीब आहे ते, परंतु सेवेच्या बाबतीमध्ये एवढे एक नंबर आहेत की इतकी सेवा करतात आणि स्मरणाला सकाळी उठतात. हे लिळा कुठली पण विचारा, त्यांची पाठांतर आहे. आता असा व्यक्ती जर का तुम्हाला भेटला कोणी आणि त्या व्यक्तीबद्दल तिसऱ्यांनी तुम्हाला कोणीतरी सांगितलं की या व्यक्तीकडे एवढी संपत्ती आहे, वचन पाठांतर आहे, लीळा पाठांतर आहे, स्मरणनिष्ठा आहे, सेवादास्य करतात, ओलावा आहे, स्मरण करताना डोळ्यात अश्रू येतात, ही संपत्ती जर का तुम्हाला कळली, मग तो तुम्हाला माणूस गरीब वाटत नाही बरं का.
आत्ता तुम्ही म्हणता हे पैशाने गरीब आहेत, परंतु ही संपत्ती जेव्हा तुम्हाला कळते तेव्हा तुम्ही म्हणता अरे ह्यांच्यापेक्षा तर आपण गरीब आहोत, पैसा तर आपण भरपूर कमवू, परंतु हे कधी कमवता येईल आपल्याला. म्हणजे त्यांच्याकडे काय आहे, प्रयत्न एवढा आहे आणि त्या प्रयत्नाने त्या माणसाने एवढं साधलेलं आहे की त्यांना आता परमेश्वर भेटणार आहेत अशी पूर्ण वातावरण त्यांच्या आयुष्यामध्ये आहे. आणि आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे फक्त पैसा आहे, बाकी प्रयत्न हा प्रकार नाही आहे. विधी आचरण्याचे जे प्रयत्न आहेत ते आपल्याकडे नाही आहेत. जर का ते असतील तर काय होईल ना, परमेश्वर प्रसन्न होतील. दृष्टांतामध्ये राजा प्रसन्न झाला, तसं प्रत्यक्षात जर का आपण विधी आचरणाचे प्रयत्न नुसते असले, विधी तुम्हाला न साधो परंतु तुमचे प्रयत्न मात्र प्रामाणिक आहेत आणि चांगले आहेत, प्रयत्न साधल्या जात नाहीत, त्यासाठी तुम्ही देवाकडे 2 अश्रूसुद्धा तुमचे समर्पित करत आहात, दुःख आहे, तळमळ आहे, तर परमेश्वर नक्कीच त्या तळमळीचं तुम्हाला असं काही देणार आहेत की तुम्हाला ते आयुष्यभर पुरणार आहे. म्हणजे आयुष्यभर तुम्हाला विधी आचरण्यासाठी सहाय्य होणार आहे. आणि तुमचं रत्न म्हणजे तुमचे जे काही विधी करण्याचा जो काही भाग आहे, विधीतनं जी योग्यता साठणार आहे तिथं वेगळीच साठणार आहे, ती वेगळीच साठणार आहे. आणि परमेश्वर स्वतःहून प्रसन्नतेने तुम्हाला जे देणार आहेत ते अजून वेगळं देणार आहेत. अशा प्रकारे तयाची रत्ने तिये तैसेची असती एरासी केतुले एकदी खावया झाले मग नाही. ज्यांनी जर फक्त पैसे कमवले, जे कवडे विकणारे आहेत किंवा माणिक मोती विकणारे आहेत, त्यांनी फक्त पैसे कमवले, ते पैसे जे कमवलेले आहेत ते त्यांना किती दिवस पुरणार आहेत. ज्या दिवशी त्यांनी प्रयत्न बंद केला, व्यवसाय बंद केला, त्या दिवशी पैसे संपले. केतुले एकदी खावया झाले मग नाही. म्हणजे फक्त 1 वर्ष किंवा 2 वर्ष किंवा 10 वर्ष त्यांनी ते पैसे ज्यांना त्यांना त्यांच्या व्यवसायातनं मिळालेले आहेत त्या द्रव्यातनं किती एक विशिष्ट दिवस त्यांना त्याच्यातनं उदरनिर्वाहाचं साधन मिळालं, परंतु ते पैसे संपले की त्यांचं खाणं पिणं सगळं बंद. परंतु ज्यांनी अमोलिक रत्ने ही आणलेली आहेत त्याचं कसं झालेलं आहे की व्यवसाय एकदाच केला, परंतु एवढं मिळालं एकाच ह्याच्यामध्ये की ते आयुष्यभर ते पुरणार आहे. हा झाला दृष्टांत. ह्याचा सिद्धांत सांगतात, तैसे परमेश्वर सन्निधानी असता एक शिल्प विद्या झाले जाती. तसं परमेश्वराच्या सन्निधानी असताना अनेक जीव आमच्या स्वामींच्या सन्निधानी होते. आपल्याला पण कधी कधी असं वाटतं बरं का, कधी कधीच वाटतं. फक्त ते आरतीतच म्हटलं जातं की रोज वाटते, खोटी आरती आहे बरं काही. तुम्हाला रोज वाटतं का सालबर्डीला जावं? परंतु आपण आरतीमध्ये बोलतो, आपल्याला हे लक्षात येत नाही की आपण खोटं बोलतोय अक्षरशः. तुम्ही त्या आरतीचे शब्द बदलून म्हणू शकता की कधी कधी वाटते असं म्हणू शकता बरं का तुम्ही. तुम्हाला रोज वाटतच नाही तर तुम्ही कसं काय म्हणता की रोज वाटते? म्हणजे असं आहे. आपल्याला पण कधी कधी असं वाटतं बरं की आपण पण 800 वर्ष पहिले असतो, स्वामींच्या समोर असतो, सन्निधानी असतो तर बरं झालं असतं. काही बरं झालं नसतं आणि काही बरं झालं नाही. आपण असं तुम्ही समजू नका की आपण तेव्हा नव्हतो. आपण होतो तेव्हा स्वामींच्या सन्निधानी आपण सुद्धा होतो, पण आपण कुठल्या भूमिकेत होतो? मार्कंडांच्या भूमिकेत आपण होतो. स्वामींशी खोटं बोलणारे काळबोटे म्हणजे कोण होतो? आपणच होतो. आपण आहोत तिथे. स्वामींवर बुद्धी नसणारे सारंग पंडित आपणच होतो. स्वामींना आमचं भेट म्हणजे सगळं मलाच मान सन्मान मिळावा स्वामींच्या नंतर असं म्हणणारे दादोस सुद्धा आपणच होतो. ही सगळी पण लोक आहेत ना तिथे. आपण सुद्धा तिथे होतो, परंतु आपण त्या सन्निधानाचा उपयोग घेतला नाही. स्वामी आहेत आणि स्वामी समोर असताना सुद्धा आडपालव करून जाणारे आपण होतो. स्वामींकडे बघू नका असं अनेकांना सांगणारे आपण होतो. स्वामींविषयी द्वेष भावना करणारे आपण तिथे होतो. सन्निधानामध्ये आपण कुठेतरी होतोच, तिथे असणारच आहोत आपण. म्हणून तर काय झालं, स्वामींनी आत्ता काय केलं की आपल्याला समोर ठेवलं नाही, पण त्या काळामध्ये काहीतरी ईश्वर किंवा दैवपैकीची अशी काही कणव जोडलेली असेल आपण, ईश्वराने आपल्याला त्या ह्याच्यामध्ये सुद्धा कशासाठी तरी निमित्त करवलं. जसं सारंग पंडितांना शांताबाईसांसाठी निमित्त करवलं आणि म्हणून आज कुठेतरी आपण या पंथामध्ये आहोत किंवा ज्ञानामध्ये आहोत किंवा काहीतरी 2-4 शब्दांची जाणीव आपल्याला आहे. आणि म्हणून आपण नुसतं ईश्वराच्या सन्निधानी राहून काही उपयोग नाही.
परमेश्वर अवतारांच्या सोबत राहून नुसता काही उपयोग नाही. कारण की स्वामींच्या सन्निधानी असणारे खूप कमी जीव, भट्टोबास, माईमभट्ट, महादाईचा वगैरे खूप कमी जीवांनी स्वामींच्या त्या सन्निधानाचा उपयोग घेतलेला आहे. पूर्वकाळामध्ये तर असं होतं की महादाईसांना प्रथम भेटीतच सिन्नरला स्वामी म्हणाले की बाई जाऊ नका, थांबा, इथेच थांबा. ते म्हणाले नाही, आम्हाला जायचं आहे. किंवा महादाईचा खूप दिवस दादोसांच्याच जास्त संपर्कामध्ये होता. त्यांना दादोसांनी सांगितलेलं पटायचं त्यांना. जेव्हा केव्हा स्वामींनी त्यांची कान उघडणी केली तेव्हा महादाईसा म्हणतात, देवा तुम्ही आम्हाला कधी सांगितलंच नाही हे. मग स्वामींनी एक एक पुरावे दिले की आमक्या वेळी नाही सांगितलं तुम्हाला, तमक्या वेळी नाही सांगितलं, द्वारावतीला जाऊ नका, द्वारकेला जाऊ नका, वाराणसीला जाऊ नका, सांगितलं नाही का यावेळेस, निरूपण नाही केलं का? मग त्यावेळेस तुम्ही कुठे ऐकलं? म्हणजे सन्निधानी असणाऱ्या महादाईचा एवढ्या अधिकाराच्या, परंतु स्वामींच्या सन्निधानाच्या बाहेर राहायच्या. स्वामी तर एकदा म्हणतात दादोसांविषयी की ताकाची मासी ताकाबाहेरी. म्हणजे सन्निधानातली जी बाई महादाईचा आहे त्या दादोसांनी काय केलं, असन्निधानामध्ये त्यांना नेलं. म्हणजे महादाईसांच्या बाबतीत सुद्धा या गोष्टी घडल्या. परंतु महादाईसांचा अधिकार एवढा प्रबळ होता की शेवटी त्यांचा जो काही सन्निधानाचा जो भाग त्यांना भेटायचा तो भेटला. जिज्ञासा झाली, म्हातारी चर्चक जिज्ञासक ही पदवी स्वामींनी त्यांना दिली, अशी प्रशंसा आमच्या स्वामींनी केली. परंतु प्रत्येकाने हे साधलं का? प्रत्येकाला नाही साधलं. सारंग पंडितांना नाही साधलं, दायंबांना नाही साधलं, हे दादोसांना नाही साधलं. हे म्हणजे नुसतं सन्निधानात असून काही उपयोग नाही, तर सन्निधानाचा उपयोग सुद्धा आपल्याला घेता आला पाहिजे. नाहीतर सन्निधानी जाऊन आपण काय करू, दोषच जोडत बसू. स्वामींनी सांगितलेलं आहे की इथे करावं ते वाराणसीला जाऊन फेडावं. अन्य लोकांचं जे आहे की त्यांना असं वाटतं जगात कुठेही पाप केलं ते वाराणसीला गेल्यानंतर नदीत आंघोळ केली गंगेमध्ये की सगळे पाप धुतले जातात. परंतु स्वामींनी प्रश्न उपस्थित केला की जर का वाराणसीलाच जाऊन जर का पाप केलं तर ते कुठे फेडायचं? ते फेडता येतं का? ना ते सगळं भोगे, मग ते भोगूनच सगळं फेडायचं आहे तुम्हाला. तसंच आहे की जर का ईश्वराच्या असन्निधानी आपण काही दोष आचरण केला तर ते ईश्वराच्या सन्निधानी जाऊन, अधिकरणाच्या सन्निधानी जाऊन आपण ते क्षाळू शकतो प्रायश्चित वगैरे करून. पण मार्गात येऊनच, ईश्वराच्या सन्निधानी राहूनच ईश्वराशी आपण जर का द्वेष केला, जसं मार्कंड खोटं बोलले स्वामींशी, काळबोटे खोटं बोलले, असा ईश्वराच्या सन्निधानी राहून जर का तो दोष घडला आपल्याला, तर मग ते क्षाळन करायला जायचं कुठे? नेमकं आहे कुठे जागा? नाही. म्हणून नुसतं सन्निधान अपेक्षित ठेवू नका. तर ते सन्निधानामध्ये म्हणजे आपली प्रार्थना आत्तापासूनच अशी पाहिजे की देवा आम्हाला जे सन्निधान पाहिजे ते अशा पद्धतीने पाहिजे की त्याच्यामध्ये आमचं उद्धार झाला पाहिजे, ज्ञान झालं पाहिजे, आचरण झालं पाहिजे. आपल्याला जे अपेक्षित आहे तसं वागण्याची कुवत माझ्यामध्ये त्यावेळीच पाहिजे, अशी विनंती आत्तापासून जर का केली तुम्ही, तर पुरुषाचिनी उद्यमे म्हणजे विनंतीचा प्रयत्न जर का तुमचा असेल, प्रयत्नपूर्वक विनंती तुमची असेल, तर उद्यमे देणे आती म्हणजे तुम्हाला परमेश्वर तो योग प्राप्त करून देऊ शकतात. इथे द्राष्टांतिकामध्ये सांगितले म्हणजे सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे की तैसे परमेश्वर सन्निधानी असता एक शिल्पविद्या धाले जाती. परमेश्वराच्या सन्निधानात असताना सगळेच काही ब्रह्मविद्या घेत नाहीत बरं का. एक शिल्पविद्या धाले जाती, एक अप्रोक्ष विद्या म्हणजे स्थूळ विद्या, देवतेंच्याच विद्या आहेत या. शिल्पविद्या म्हणजे स्वर्गस्थानापासून खालील देवतेच्या विद्या, अप्रोक्ष विद्या म्हणजे कैलास वैकुंठापासून वरील चैतन्य देवतेपर्यंतच्या विद्या, त्याला अप्रोक्ष विद्या असं म्हणतात. एक म्हणती हा परमेश्वर म्हणजे काही जीव, जसं दादोस होते, दादोस स्वामींना काय म्हणतात, जी जी मज कवळ पुरुष उद्धरुनी द्यावा, म्हणजे मी ज्या देवतेचा साधक आहे त्या देवतेची पिंडस्था मला या कमळपत्रावर तुम्ही रेखून द्या आणि मग ती ताम्रपत्रावर मी ती आखाटून घेईन परत. स्वामींना अपेक्षित आहे आम्ही इथे काय द्यायला बसलो, काय द्यायला बसलो आहे आम्ही इथे? ब्रह्मविद्या द्यायला बसलेलो आहे, मोक्ष द्यायला इथे आलेलो आहे, आणि तुम्ही काय मागताय? हे अशा गोष्टी मागताय. मग तिथे जर का आपण तर दृष्टांतामध्ये त्या दिवशी आपण बघितलं की वेवाच्या दृष्टांतामध्ये की परमेश्वर प्रसन्न झाल्यानंतर काय मागावं, ह्या गोष्टी मागाव्यात का आपण? म्हणजे आपल्यालाच आपली लाज वाटेल जेव्हा ब्रह्मविद्या ज्ञान असेल, जेव्हा ब्रह्मविद्या ज्ञान येईल, जेव्हा आपल्याला परमेश्वर कळेल आणि परमेश्वराकडे काय मागायचं हे कळेल,
त्या दिवशी आपण आत्तापर्यंत काय मागितलं याची लाज वाटेल आपल्याला, की रे आपण देवाकडे काय काय मागितलं. म्हणजे त्याच्यासाठी पण लीळा प्रमाण आहे. एक बाई पाण्यासाठी आलेली आहे, पाणी तिने ते भरलं आपल्या त्या घागरीमध्ये, आता ते उचलायचं आहे, डोक्यावर ठेवायचं आहे. मग कोणतरी मदतनीस लागतो. तिने इकडे तिकडे बघितलं तर त्यांना कोण दिसले? स्वामी दिसले. त्यांनी स्वामींना म्हटलं थोडा हात लावा बरं. आणि मग ते स्वामींनी पण आले आणि त्या घागरीला हात लावला, तिच्या डोक्यावर ठेवला. असं किती वेळा आली ती? 7 वेळा ती आली. आणि तिचं झालं पाणी भरून वगैरे. आता कोण आलं? तिचा नवरा आला. तो त्यांनी संध्यावंदन वगैरे केलं आणि त्यांनी सुद्धा स्वामींना बघितलं. आणि त्यांनी स्वामींना बघितल्यानंतर त्याच्या लक्षात आलं हे कोणतरी साधारण व्यक्ती नाही आहे. ते स्वामींजवळ गेले, दंडवत केला, श्रीचरणा लागले आणि स्वामींना विनंती केली की माझ्या घरी आपण चलावं. म्हणजे आत्ता जे पाणी भरलं त्याचा स्वयंपाक आता होणार आहे. स्वामींनी सुद्धा विनंती मान्य केली. स्वामी त्यांच्या घरी गेले. तो म्हणतो अरे ये दंडवत कर, स्वामी आलेले आहेत. ती म्हणते कोण स्वामी आले? म्हणून ती बाहेर आली. तर मगाशी तर मी यांना माझ्या घागरीला हात लावायला सांगितला, यांना 7 वेळा असं तसं. मग तो म्हणतो रे पापीनी घाल दंडवत आहे, स्वामींना तू काम सांगितलं. हे कोणाला कळलं? त्या ब्राह्मणाला कळलं. अन्य आहे बरं का, त्याला काही ब्रह्मविद्या ज्ञान वगैरे काहीच नाही. तरी पण तो म्हणतो अरे तू देवाला काम कसं काय सांगितलं? आणि आपण ब्रह्मविद्येचे 2-4 शब्द आपल्याला माहिती असून सुद्धा आपण देवाला नको नको ती कामं सांगतो. काही सांगायची गरज नाही आहे. तुम्हाला फक्त विधी आचरणी तुम्हाला योग्यता यावी, विधी प्राप्त व्हा, यासाठी आपण देवाकडे विनंती करायची आहे. परमेश्वर ते विधी तुम्हाला प्राप्त करून देतील. आणि म्हणून परमेश्वर सन्निधानारी असणारे काही जे लोक आहेत, दादोस आहेत, तर त्यांना ते त्यांची ती पिंडस्था त्यांना ती करून पाहिजे, त्यांना त्यांच्या साधनेचं पडलेलं आहे. सारंग पंडित जे आहेत त्यांना असं वाटतं की मला जे काय वृत्ती वगैरे मिळालेली आहे की स्वामींनी पाठवलेलं होतं त्यांना की जा तुमचं नाव, तुमचं विचारपूस न करता, म्हणजे इंटरव्ह्यू न घेता तुम्हाला ते देतील. आणि खरोखरच असं झालं की त्यांनी फक्त स्वतःचं नाव सांगितलं, लगेच ते त्यांना ते काही बक्षिशी मिळायची होती, वृत्ती, जमीन, जागा वगैरे, पैसे ते त्यांना मिळाले. त्यांना असं वाटत होतं की स्वामींना जर का नाराज केलं तर कदाचित हे भेटलेलं सगळं स्वामी परत हिरावून घेतील. आणि म्हणून तेवढ्या पुरता ते स्वामींना सन्मान देत होते. म्हणजे त्यांनी सुद्धा आपल्या स्वार्थापायीच फक्त ते केलेलं होतं, स्वामींचं जवळीक केलेली होती. वास्तविक स्वामींकडे जे काही ब्रह्मविद्या ज्ञान आहे, म्हणजे हे दोघं सुद्धा कसे आहेत, माणिक मोती आणि कवडे याच्यामध्येच ते समाधानी राहिले. त्यांना असं कधीच वाटलं नाही की स्वामी एवढी ब्रह्मविद्या निरूपण करतात, एवढं काही तत्व सांगतात, सिद्धांत सांगतात, हे आपण आपल्या वैदिक याच्यामध्ये कधी ऐकलेले नाही आहेत. हे असं काही काही सांगतात स्वामी, त्याच्याविषयी आपण चौकशी करू, अजून माहिती काढू, ते ब्रह्मविद्या प्राप्त करू, त्याचं आचरण करू, ईश्वर प्राप्त करू आपण, असं कधीच त्यांना वाटलं नाही. त्यांना वाटलं नाही एवढ्यातच आमचं ठीक आहे. परंतु एखादे भट्टोबास, माहिमभट्टा, महादाईसांसारखे जे काही जीव आहेत, अधिकारी जीव, ते काय म्हणतात, एक म्हणती हा परमेश्वरू, म्हणजे हे कोण आहेत, सृष्टीमध्ये परमेश्वर ते ये मूर्तीमध्ये असे, असं जेव्हा स्वामींनी सांगितलं, कोणाला, माहिमभट्टांना सांगितलं, जैसे प्रतिष्ठानी हे स्वतःकडे बोट दाखवलं. आणि तेव्हा माहिमभट्टांना कळलं अरे हे परमेश्वर अवतार आहेत, प्रतीती आली त्यांना. मग हा परमेश्वर, ये परमेश्वरी काही एक नसे, जर का हे परमेश्वर आहेत तर ह्यांच्याकडे काही एक नसे बरं, सगळंच यांच्याकडे आहे. म्हणजे आपण आत्तापर्यंत जे शोधतो आहे, ज्याची अपूर्णता आपल्याकडे आहे, ते सगळे यांच्याकडे मिळणार आहे आपल्याला. भटोबासांना सांगितलं दादोसांनी की स्वामी प्रसाद देतील तर तो खायचं नाही बरं का. आणि नेमकं काय झालं, बाईसांनी स्वामींचा उचिष्ट तांबूळ प्रसाद आणला, भटोबासांच्या समोर आले, भटोबासांनी हात पुढे केला, तो बाईसांनी त्यांच्या हातामध्ये तो प्रसाद ठेवला. भटोबास म्हणतात काय करायचं, दादोसांनी तर सांगितलं खायचं नाही, तरी पण आपण खाऊया. जर का हे परमेश्वर नसतील तर आता जर आम्ही कितीक लोकांची आतापर्यंत उष्टी खात आलेलो आहोत, म्हणजे लुबाडूनच खाल्लेलं आहे, तर त्याच्यामध्ये ते जमा होईल. जर का हे परमेश्वर असतील तर मग माझा याच्यामध्ये फायदाच आहे. आणि त्यांनी ते ग्रहण केलं आणि त्यांना प्रसन्न वाटलं, बरं वाटलं, स्थिती सुख झालं.
आणि त्यांना निश्चिती झाली की हे परमेश्वर आहे. 6व्या भेटीत त्यांना बोधही झाला आणि लगेच खडकुलीला अनुसरणही घेतलं. म्हणजे त्यांच्या लक्षात आलं की हे परमेश्वर आहेत. बस आता हे आपल्याला भेटले, आता यांना सोडायचं नाही. भटोबासांनी प्रपंच सोडून दिला. पत्नी आहे, मुलगा आहे, आई आहे, बहीण आहे, घर आहे, सगळं सोडून दिलं. आणि सोडताना गावाकडे गेले सुद्धा नाही, मधूनच निघून आलेले आहेत खडकुलीला परत स्वामींकडे. माईम भट्टांनी सगळं सोडून दिलेलं आहे, कारण की त्यांनी बघितलं ये परमेश्वर, हा परमेश्वर, ये परमेश्वरी काही एक नसे, सगळं आहे यांच्याकडे. आणि मग ये परमेश्वरी ब्रह्मविद्या असे. सगळ्यात आधी काय? ब्रह्मविद्या. परमेश्वराच्या नुसतं सन्निधानी नाही, सगळ्यात आधी तुम्हाला काय करावं लागेल? ब्रह्मविद्या काढावी लागेल, ज्ञान काढावं लागेल. का? स्वामींनी सांगितलं वैराग्य करायचं आहे का? मग ज्ञानेविना वैराग्य नाही चालणार, ज्ञानयुक्त वैराग्य पाहिजे. मी हे वचन थोडंसं वाढवलं अजून. ज्ञानेविना वैराग्य ते काही करावे बाप्या. आणि ज्ञानेविना भक्ती, भक्तीसुद्धा ज्ञानेविन नाही पाहिजे. आपण कमीत कमी ज्यांची भक्ती करतो आहोत तर त्याचं सुद्धा ज्ञान असलं पाहिजे. म्हणजे वेडी वाकडी भक्ती नको, भक्तीमध्ये सुद्धा एक सुस्वरूपता असणं गरजेचं आहे. आणि ज्ञानेविन ज्ञान, ज्ञान काढण्यासाठी पण ज्ञान लागतं बरं का. नाही तर अनेक लोक आमच्याकडे ज्ञान काढतात. वास्तुशांती करायची असेल मग काय विधी करावा लागतो? ते केळीची पानं, हे सुद्धा ज्ञानच आहे की नाही? बाबा हे आमकं करायचं असेल तर मग काय करायचं? म्हणजे ते इतक्या गोष्टी विचारतात आम्हाला. काही लोकांनी विचारलं की बाबा ते असं असं केलं तर चालतं का आपल्याला? तसं तसं केलं तर चालतं का आपल्याला? मग आपण सोबत विशेष नेल्याला चालतो का आपल्याला? म्हणजे हे तरी समजा चांगलं आहे हे विचारणं तरी, परंतु काही काही गोष्टी अशा आहेत की बाबा ते रविवारी पंगत केली तर चालते का आपल्याला? म्हटलं का नाही चालत? रविवारी तुम्ही जेवत नाही का? जेवतात ना. परंतु आपल्या लोकांकडे अज्ञान आहे की अमक्या दिवशी शनिवारी पंगत केली तर चालते का, असे काही प्रश्न आहेत. अशा प्रकारचं ज्ञान आपण घेत असतो की कधी पंगत करायची, कुठल्या वारी करायची, कुठल्या नक्षत्री, कुठल्या तिथीला करायची. हे ज्ञान काढण्यामध्ये आपला वेळ घालवू नका. ते ज्ञान काढा. म्हणजे ज्ञान काढण्यासाठी तुम्हाला ज्ञान असलं पाहिजे की आपण कुठलं ज्ञान काढलं पाहिजे. मग तुम्ही स्मरणाचं ज्ञान काढा ना, लीळा चिंतनाचं ज्ञान काढा, वचन पाठांतराचं ज्ञान काढा, वचन अर्थाचं ज्ञान काढा, परमेश्वर कसा प्राप्त होईल ते ज्ञान काढा. विधी साधत नाही मग काय केलं पाहिजे, तळमळ केली पाहिजे, दुःख केलं पाहिजे, विनंती देवाला केली पाहिजे, हे ज्ञान काढा. प्रायश्चित कसं करायचं त्याचं ज्ञान काढा. हे ज्ञान काढलं म्हणजे ज्ञान कसलं काढायचं ह्याचं सुद्धा ज्ञान असलं पाहिजे. आणि म्हणून सगळ्यात आधी काय सांगितलं? ये परमेश्वरी ब्रह्मविद्या असे. परमेश्वराची ओळख काय आहे की त्यांच्याकडे यथार्थ ज्ञान आहे. आणि बाकीच्या ज्या काही देवता आहेत चैतन्यमयापासून खाली, त्यांच्याकडे हे यथार्थ ज्ञान नाही. परमेश्वराकडे आनंद आहे, बाकीच्या कोणाकडे आनंद नाही आहे. आणि म्हणून ती ब्रह्मविद्या आपण अवगत केली पाहिजे. ते ब्रह्मविद्येचा उद्यमू करीती. ज्यांना ब्रह्मविद्येचं महत्त्व कळलं, ज्यांना कळलं तेच ते काय करतात? ब्रह्मविद्येचा उद्यमू म्हणजे ब्रह्मविद्या प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतात. ते भरपूर प्रयत्न करणारे लोक मी बघितलेले आहेत. आश्रमात असताना काही लोकांचं कमी वेळामध्ये पाठ व्हायचं. काही लोक जे आहेत 2-2, 3-3 तास घेऊन बसायचे सकाळी, परत संध्याकाळी जेवण झाल्यानंतर परत रात्री 12 वाजेपर्यंत अध्ययन करायचे. काही लोक सकाळी 3 वाजता उठून थोडं स्मरण केलं की मग पोथी घेऊन बसायचे, पाठांतर करायचे. पाठच व्हायचं नाही. असे लोक आम्ही बघितले, पाठच व्हायचं नाही, परंतु पाठ करायचे करायचे करायचे. आणि मग ते कुठेतरी त्यांना ते पाठांतर व्हायचं नाही. सगळं पण अर्ध पाठ व्हायचं, मग पूर्ण पाठ व्हायचं. म्हणजे हे बघितलं की बाबा ह्यांचं पाठ होत नाही, पण ह्यांचा प्रयत्न किती आहे ब्रह्मविद्या प्राप्त करण्यासाठी. अभ्यास करतो त्याचं स्वनिष्ठ आपल्याला लागतं आहे, परंतु आपण दुसऱ्यांना जेव्हा मदत करतो विधी कार्यासाठी, तेव्हा आपली परनिष्ठ गोमट परनिष्ठ योग्यता आपली वाढते आहे. ते सुद्धा आपल्याला खूप कामी येतं. स्वनिष्ठापेक्षा परनिष्ठ गोमट जे असतं ते खूप कामी येतं. म्हणून इतरांना सुद्धा मदत करा अभ्यासासाठी. त्यांचा आत्मविश्वास वाढवा. त्यांचं सुद्धा पाठ होऊ शकतं असं त्यांना ते सांगा. आणि मग त्यांचाही अध्ययन होईल तर ते सुद्धा तुम्हाला मदतीचं ठरेल. आणि ते ब्रह्मविद्येचा उद्यम करीती तयासी ब्रह्मविद्या होय.
मग एखाद्या विशिष्ट व्यक्तीने ब्रह्मविद्येचा प्रयत्न केला, त्याला ब्रह्मविद्या साधते, आणि ब्रह्मविद्या साधली की आचरण, म्हणजे आचरण साधेल, आचरण साधलं की परमेश्वर त्याच्यातनं साधणार आहे. मग तयाचे यातायात पारुखती, आणि त्या व्यक्तीचे यातायात म्हणजे प्रपंचामध्ये येणं जाणं जे काय चालू आहे, जन्म मृत्यू, ते जर का तुम्हाला चुकवायचे असतील, ते तुम्हाला टाळायचे असतील, नरक टाळायचे असतील, तर तुम्हाला ब्रह्मविद्येशिवाय गत्यंतर नाही, ब्रह्मविद्येच्या आचरणाशिवाय गत्यंतर नाही. आणि त्यातनंच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी टळणार आहेत आणि परमेश्वर साधणार आहे. समुद्राच्या दृष्टांतामध्ये आपण आजच्या या सत्रामध्ये 8वा दृष्टांत आणि उत्तरार्ध 283 क्रमांकाची लीळा आजच्या सत्रामध्ये आपण घेतली. दंडवत हो.